तर संजय सावकारेंना भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलं। सावकारेंना हटवून पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली। संजय सावकारे बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्त झाले। मुख्यमंत्री फडणवीसांनी भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बदललाय। संजय सावकारे यांच्याकडून पदभार काढून पंकज भोयर यांना भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद दिलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद बदललं गेल्याची चर्चा आहे। संजय सावकारे हे भंडाऱ्यात पूर्णवेळ पालकमंत्री म्हणून उपलब्ध नसायचे, फक्त झेंडावंदनासाठीच ते भंडाऱ्यात जात असत। पूरस्थिती निर्माण झाल्यानंतरही ते भंडाऱ्याकडे फिरकले नव्हते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला होता। भंडाऱ्यासाठी जवळच्या जिल्ह्यातील पालकमंत्री नेमायला हवा अशी नागरिकांची ओरड होती। सावकारे भंडाऱ्याकडे फिरकत नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ताकद वाढायला लागली होती। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे। भंडाऱ्याला जायला थोडं इनकन्व्हिनियंट होतोय। एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोहोचू शकत नाही, म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील। मला काही पालकमंत्रीपदाची अपेक्षा नव्हती, पण तरी साहेबांनी ती जबाबदारी दिली होती मला। सन्माननीय जुने पालकमंत्री सावकारे साहेब यांचं देखील काम निश्चितपणे त्यांच्या विभागामध्ये चांगलं होतं, परंतु भौगोलिकदृष्ट्या त्यांना कदाचित ते लांब पडत असावं, म्हणून ही जबाबदारी भंडाऱ्याची माझ्याकडे देण्यात आली। की ते इच्छुक नव्हते इकडे काम करण्यासाठी, कारण त्यांच्यावरती काय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेशर होतं, दबाव होतो की कोण त्यांना जास्त म्हणजे पालकमंत्री असूनही फक्त रिमोट म्हणून वापरत होते। तर ह्या अशा पद्धतीनं ते दबाव असल्यामुळे कदाचित त्यांनी स्वतः मागणी केली असेल की मला सोडायचं आहे। मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। मागच्या 3 महिन्यापासून संजय सावकारेजी हे माझ्याशी बोलतात आहे की काही करून मला सलग जिल्हा द्या, सलग जिल्ह्यात सहपालकमंत्री चालेल। वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे सलग आहेत भंडाऱ्याला, म्हणून त्यांना जोडण्यात आला आहे।